माता की जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी, जय श्री राम, जय जय श्री राम। धन्यवाद। अतिशय उत्साहामध्ये आणि आनंदाच्या वातावरणामध्ये युवा मोर्चाची नवीन कार्यकारिणी या मावळ तालुक्याची आपले अध्यक्ष नितीन भाऊ मराठे यांनी आज या ठिकाणी युवांचं संमेलन आणि नवीन कार्यकर्त्यांचा पदग्रहण समारंभ या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आणि आवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थित महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आपल्या सर्वांचे नेते बाळाभाऊ भेगडे या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर प्रदेश किसान मोर्चाचे अध्यक्ष गणेश तात्या भेगडे, ज्यांच्याकडे एक उत्तम वक्ते म्हणून आपण सगळेजण पाहतो, आपल्याला ऐकायला आनंद वाटतो, असे पुणे जिल्ह्याचे आपले अध्यक्ष आदरणीय शरद भाऊ गोटे पाटील, मावळ तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष भाऊसाहेब गुंड, लोराळचे अध्यक्ष अरुभाऊ लाड, तळेगावचे अध्यक्ष अशोक भाऊ दाभाडे, आपल्या सर्वांना मुद्दा म्हणून मी सगळ्यांची नावं घेणार आहे, कारण की अनेक कार्यकर्ते अजून येतात आहे। नितीन भाऊचं म्हणणं आहे की आपला कार्यक्रम आपण सगळ्यांकडून वेळ मागून घेतलेला आहे, त्यामुळे कोर कमिटीचे अध्यक्ष आदरणीय निवृत्ती भाऊ शेटे, कोर कमिटीचे कार्याध्यक्ष राजाराम मामा शिंदे, ज्येष्ठ नेते आदरणीय माऊली मामा शिंदे, मावळ तालुका म्हणजे मावळ विधानसभेचे प्रभारी भास्करप्पा माळसकर, माजी सभापती दोंडेवाना मराठे, माजी अध्यक्ष प्रशांत डोरे, माजी सभापती एकनाथरावजी टिळे साहेब, शिवाजी आबा टाकवे, आपले विस्तारक रवींद्र देशपांडे, बाळासाहेब गोटकुले, शांताराम बापू कदम, रामदासजी गाडे, व्यासपीठावर उपस्थित अर्चनाताई माळसकर, निकिताताई गोटकुले, उपस्थित सर्व मान्यवर, शामरावजी राक्षे आपले संचालक, सर्वच व्यासपीठावर नेते मंडळाची नावं घेतलेली आहेत। समोर पण चंद्रचूड साहेब आहेत, शंकर नाना आहेत, राजाभाऊ मोरे, मी आता सर्वांचं नाव घेऊ शकतो। आध्यात्मिक आघाडीचे शेटे महाराज, संतोष भाऊ कुंभार आहेत, कामशेटचे अध्यक्ष विजयभाऊ शिंदे, आणि मला कामशेटचे आपल्या अध्यक्ष बच्चताई आहेत। चुकून कोणाचं नाव राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो, कारण की भारतीय जनता पार्टी म्हणलं की शरद भाऊ सगळे माझे अध्यक्ष, सगळे सभापती, कधीच कुणाचा वाद नाही, सगळे एका मेळ्याने गोळ्या मेळ्याने व्यासपीठावर असतात, कारण की इतर पार्ट्यामध्ये असं आपल्याला पाहायला भेटत नाही। आणि ही एकमेव भारतीय जनता पार्टी आहे। मावळ तालुक्याची खासियत आहे की व्यासपीठावर सगळे एका वेळी असतात, बरोबर असतात, आणि भारतीय जनता पार्टीचं कमळ बनलं की सगळे आपली कामं सोडतात आणि भारतीय जनता पार्टी उभे राहतात। हा मावळ तालुक्याचा इतिहास आहे। मला आवर्जून आपल्याला काही मुद्दे सांगायचे आहेत, कारण की आज तरुणांची संख्या मोठी आहे। बऱ्याच दिवसानंतर आपण तरुणांचे चेहरे या ठिकाणी पाहतोय, कारण की मध्यंतरीचा काळ आपण जर पाहिला, शरद भाऊ आमच्याकडे परिस्थिती गंभीर होती। ज्यावेळी 2019 ची परिस्थिती आली आणि आपल्या या मावळ विधानसभेने थोडी गडबड झाली आणि आपल्याला पराभवाचा सामना करावा लागला, त्यावेळी सगळ्या कोर कमिटीनी मला बोलून घेतलं आणि मला म्हटलं तुला आता अध्यक्ष व्हायचंय। बाळाभाऊंनी शेवटी सांगितलं की रवी आता पार्टी आपल्याला उभी करायची असेल तर तुला अध्यक्ष व्हायला लागेल। आणि मला विशेष वाटतं बाळाभाऊ, आज मी मुद्दा म्हणून उद्या काही गोष्ट करणार आहे की आपल्याच पार्टीतले काही लोक म्हणायचे आता काय भाजप उभी राहते का, आणि भाजपकडे आता कार्यकर्ता मिळणार नाही। आणि मला एक गोष्ट तुम्हाला नमूद करायची आहे की आज सरकार आपले, नेते मंडळी आपले, मंत्री आपल्या सगळी मंडळी भेटतात, पण 2019ला कुणीही व्यासपीठाकडे यायला तयार नव्हतं। ज्या दिवशी कोर कमिटीने माझी निवड केली किंवा ठरवलं की तुला करायचंय, मला बरेच जणांचे फोन यायला आले, तू कुठं जबाबदारी घेतो,
आणि आता कोणी येणार आहे का? शेवटी मी स्मरण केलं अटल बिहारी वाजपेयींचं आणि मी स्मरण केलं विश्वनाथ तात्या बेगड्यांचं, नथुभाऊ बेगड्यांचं यांच्याबरोबर आवडलंय आणि या सगळ्या कोर कमिटी यांच्याबरोबर आणि वाडेकर साहेबांबरोबर जास्त वेळ माझा गेलेला आहे. आणि स्वर्गीय दिगंबर दादा बेगड्यांना मी शेवटचं विचारलं की दादा ही परिस्थिती जरा गडबडीची वाटते, प्रत्येक जण म्हणतोय असं होईल तर तसं होईल. दादांनी शरद भाऊ एकच सांगितलं की ते सांगतात ते खरंय, परंतु एका पराभवानी कधी आपण खतत नसतो. आपल्याकडे बन आहे एका सत्तर देव काय म्हातारा होत नाही. तू ज्यावेळी हे अध्यक्षपद घेशील आणि तुझी कार्यकाळ तुझी टर्म पूर्ण झाली आणि ज्या दिवशी त्या अध्यक्षपदासाठी स्पर्धा सुरू होईल त्या अर्थी तू जिंकलं, एवढं केलं तरी भरपूर झालं. आणि मला आता आनंद वाटतोय की माझी टर्म संपल्यानंतर त्या अध्यक्षपदासाठी स्पर्धा झाली आणि नव्या अध्यक्षपदासाठी स्पर्धा नाही तर युवा मोर्चासाठी पण स्पर्धा झाली आणि आघाड्यांसाठी स्पर्धा झाली. हे माझ्या कामाचं मी फलित मानतो. आणि हे सगळं करत असताना ही व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींनी सहकार्य केलं. कार्यकर्ता सापडत नव्हता, प्रत्येक जणांना फोन केला, कमिटी करायची आहे, मोर्चा काढायचा आहे, आंदोलन करायचंय. सगळ्या म्हणायचे येतो आलो येतो आलो. परंतु मला तुम्हाला एक सांगायचंय, भारतीय जनता पार्टीचा हा संघाचा कार्यकर्ता आहे, हा खचणारा नाहीये. आणि म्हणून मनापासून ठरवलं की पार्टी उभी करायची असेल, या ज्येष्ठ मंडळीचं ऐकलं होतं की आम्हाला पाणी द्यायचे नाही, काँग्रेसची सत्ता होती, आम्ही गावोगाव फिरायचो, वेळेवरती दिवस काढले आणि हे आपल्या सगळ्यांना आता माहित नाही. परंतु हे सगळं ऐकले आणि हे डोक्यात होतं की 92च्या आधीची परिस्थिती खेळे भाऊ कायम नेहमी सांगतात, माऊली मामा सांगतात की ज्यावेळी आम्ही ज्यावेळी काम करायचो पार्टीमध्ये तर आम्हाला गावात गेल्यावर पाणी देत नव्हती लोक, आम्हाला बसायला सतरंजी देत नव्हती. पण मी म्हणलं की या 2019च्या पराभवाने नुसता आपला पराभव झाला होता, आपल्या सगळ्या कार्यकर्त्याचं मनाचं खच्चीकरण झालं होतं आणि ती धुरळ काढायची होती, तो धुरळ काढायचा, मानसिकता बदलायची होती, मरगळ काढायची होती. आणि हे खूप मोठं त्या ठिकाणी परिश्रमाचं काम होतं. पण तुम्हाला एक सांगायचंय की भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे प्रामाणिक आहे आणि त्यांच्यापर्यंत जर कार्यकर्ता पोहोचला तर ही गर्दी जी आपल्याला पाहायला मिळते ते हे त्या कामाचं फलित आहे की आम्ही तुमच्यापर्यंत 5 पावलं जर आलो तर तुम्ही 50 पावलं भारतीय जनता पार्टी येणार. हे आपल्या कार्यकर्त्यांचं त्या ठिकाणी कौतुक आहे. आणि म्हणून मला तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे की भारतीय जनता पार्टी ही कधी संपणारी पार्टी आहे आणि कुठं नेत्याची एकट्याची पार्टी नाही. हा संघटित विचार आहे. हा संघर्षाची जी काळ तुम्ही पुढे गेलात तर विजय हा आपला नक्की आहे. हे मला सांगायला या ठिकाणी अवघड वाटत नाही. मला तुम्हाला आपल्या सगळ्यांच्या मनातली एक गोष्ट आहे आणि ती आपल्या सगळ्यांना करायची आहे. आपल्याकडे विरोधक त्या ठिकाणी सांगायचे की भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्ता राहिला नाही आणि भारतीय जनता पार्टीला उमेदवार मिळणार नाही. अरे बेटा हो, तुम्ही ज्या पार्टीमध्ये शिकले ती पार्टी ही आमच्या भारत जातीची पार्टी आहे. हा कुणी एकटा संपू शकत नाही. मला तुम्हाला आवर्जून सांगायचंय की भारतीय जनता पार्टीच्या ग्रामपंचायतच्या इलेक्शन लागल्या, प्रत्येक कार्यकर्ता त्या ठिकाणी नेटाने लढला. प्रत्येकाने ग्रामपंचायत ही आपली स्वतःची ग्रामपंचायत म्हणून कार्यकर्त्यांनी अंगावर घेतली आणि मावळ तालुक्यातली ही ग्रामपंचायतची इलेक्शन ही भारतीय जनता पार्टी 1 नंबरलाच राहिलेली आहे. आणि हे मी छाती टोकून तुम्हाला सांगतो की भारतीय जनता पार्टीची ग्रामपंचायत हा 1 नंबरचा आहे. त्यानंतर ग्रामपंचायत नंतर आली बाजार समितीची इलेक्शन. गेल्या 20-25 वर्षात बाजार समितीची इलेक्शन पहिल्यांदा पार्टीवरती लागली आणि आम्ही सगळेजण कोर कमिटीने निर्णय घेतला की तर प्रस्ताव आले की बिनविरोध करायची, 2 जागा घ्या, 1 जागा घ्या. पण बाळाभाऊ आणि आम्ही ठरवलं, कोर कमिटीने ठरवलं की भारतीय जनता पार्टीने नेटाने लढायची. आणि तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की सगळ्या 18च्या 18 जागा या भारतीय जनता पार्टीने लढवल्या, ताकदीने लढवल्या. थोड्याशा मताने पराभव झाला असेल पण कोर कमिटीला मला सांगायचंय की जे सगळे उमेदवार लढले आप्पा ते सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहे. ते सगळे पदाधिकारी झालेत, कोण पार्टीचा उपाध्यक्ष झाले, कोण सरचिटणीस झाले. त्यामुळं कार्यकर्ता लढला की तो घडतो आणि तो टिकतो आणि वाढतो. आणि मग तुम्हाला एक सांगायचंय, परवा आम्ही शरद भाऊ, बाळाभाऊ, आम्ही सगळेजण होतो कर्जतला
कर्जतला मेळावा झाला, आपल्या सगळ्यांची मनातली इच्छा आहे, ज्यांनी ज्यांनी आपल्याला हिणवलं की भारतीय जनता पार्टीकडे उमेदवार नाही, कार्यकर्ता नाही, अरे आमच्याकडे खासदारकीचा बाळाभाऊ सारखा उमेदवार आहे, बाळाभाऊला त्या ठिकाणी खासदारकीनं पाहिजे ना, पाहिजे ना. मी तुम्हाला निवडणूक प्रमुख रवी भेगडे म्हणून सांगतोय की आपल्या मावळातला माणूस दिल्लीला पाठवायचा आहे, आपल्या सगळ्यांना ताकदीने काम करायचंय ना. मग मला समोरच्यांना सांगायचंय की ज्या भारतीय जनता पार्टीकडे तुम्ही म्हणता ना उमेदवार नाही, अरे आमच्याकडे खासदारकीचा पण उमेदवार आहे आणि आमच्याकडे आमदारकीचा पण उमेदवार आहे. तुम्ही त्या ठिकाणी आमच्या उमेदवाराला पाडण्यासाठी तयारी करा, निवडून आणण्यासाठी आम्ही कष्ट करू, प्रामाणिकपणे प्रयत्न करू आणि आमचा माणूस दिल्लीला जाणार हे तुम्ही आम्ही अडवू शकत नाही. कोणी भारतीय जनता पार्टीचे कमळाचे प्रामाणिक कार्यकर्ते यांना दिल्लीला पाठवल्याशिवाय राहणार नाही आणि महायुतीचा उमेदवार त्या ठिकाणी विजय करण्यासाठी कोणी रोखू शकत नाहीये. म्हणून बाळाभाऊ मी तुम्हाला सांगतो की कमळ चिन्ह तुम्ही मावळ लोकसभेत घेऊन या, निवडून आणण्याची जबाबदारी या सगळ्या कार्यकर्त्यांची आहे. निवडणूक प्रमुख म्हणून मला शब्द देतो की कमळ चिन्ह आल्यावरती सगळ्याधिक मतदान हे मावळ विधानसभेतून होईल, सगळ्याधिक आघाडी ही मावळ विधानसभेतून होईल, हा शब्द मी तुम्हाला या ठिकाणी देतो. मी जास्त आपला वेळ घेणार नाही, परंतु मोदीजी पंतप्रधान होणार आहे ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे आणि मावळ लोकसभेतला खासदार सुद्धा त्यांच्यासाठी बाजूने हात वरती करणार असणार आहे. ह्याबद्दलही माझ्या मनामध्ये शंका नाहीये, परंतु या सगळ्या गोष्टी करत असताना तुमच्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्यांकडे मला या ठिकाणी विश्वासाने सांगायचंय की भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना प्रत्येकाला संधी मिळते, फक्त तुम्ही थोडा धीर धरला पाहिजे आणि हा धीर धरल्यानंतर विजय हा आपलाच आहे. आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की बाळाभाऊ त्या ठिकाणी गोव्याला गेले, तिथं विजय मिळवला, पंढरपूरला गेले, तिथंही विजय मिळवला आणि आमच्या सगळ्यांची, आम्ही त्या दिवशी मुंबईला गेलो होतो, आपल्या सगळ्यांची मागणी आहे आणि ती इच्छा पण आपली सगळ्यांची पूर्ण होणार आहे. त्यामुळे मावळ विधानसभेमध्ये आधी कमळाला कुणी त्या ठिकाणी रोखू शकत नाही, कारण की कमळ हे विश्वासाचं प्रतीक आहे आणि हे देशाने पाहिलेलं आहे. त्यामुळे मोदीजी पंतप्रधान होणार, मावळाचा खासदार या ठिकाणी महायुतीचा होणार आणि येणाऱ्या काळात मावळ विधानसभेचा आमदार सुद्धा भारतीय जनता पार्टीचा होणार हे विश्वासाने सांगतो. आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेला मी मनापासून आपल्या सगळ्यांचा धन्यवाद व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.